खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, DM आले, त्याच्यानंतर कमेंट्स केले त्यांनी, की सर ENTC इंजिनियर आणि EC इंजिनिअरिंगला खरंच इंजिनिअरिंगला जे आपण ब्रँच घेणार आहे त्याला खरंच पुढे फ्युचर आहे का? आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC ब्रँच घेतली पाहिजे का? तर याचा सरळ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की खरं याला किती फ्युचर आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या सेक्टरमध्ये जाऊ शकता आणि याचा ग्रोथ कशी आहे. आपण हे फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं नाही तर वर्ल्ड वाईड बघणार आहोत की कशी हे कसं सर्व इंटरलिंक असतं. त्यामुळे आपण सगळं बघणार आहोत की कोणते कुठे आणि कशी ग्रोथ आहे. माझा पर्सनल कोणताही एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी तुम्हाला हे पूर्ण प्युअर डाटा आणि आमच्या रिसर्च पेपरनुसार तुम्हाला सांगणार आहोत, की असं नाही की तुम्हाला मी उठलोय आणि इथं व्हिडिओ कॅमेरासमोर आलोय आणि तुम्हाला काहीतरी सांगतोय. याच्या मागं पूर्ण 2 दिवसाची रिसर्च आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असो, IT इंजिनियर असो, कम्प्युटर असो, या सर्व ब्रँचचा अभ्यास करून या ब्रँचला खरंच नेक्स्ट 5 इयरमध्ये खरंच काय फ्युचर आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आमची पूर्ण रिसर्च केलेली आहे. याच्यामध्ये कोणताही तुम्हाला इमोशनली सांगणार नाही, कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही. याच्यामध्ये प्युअर डाटा आणि रिसर्चच्या आधारे हा व्हिडिओ असणार आहे. तर चला मग सुरू करूया व्हिडिओला. तर सर्वात पहिले खरंच इंजिनिअरिंग म्हणजे ENTC इंजिनिअरिंगचा फुल फॉर्म असतो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. या ब्रँचला फ्युचर कसं आहे, कोणकोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही जाऊ शकता, तुम्ही इंजिनिअरिंग म्हणजे ENTC ब्रँच केल्यावर IT मध्ये जाऊ शकता का, की ENTC मध्ये तुमचं चांगलं फ्युचर आहे, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर याचा आधार हा प्युअर डाटा आणि रिसर्चच्या वरती आपण हा व्हिडिओ बघितला आहे. याच्यामध्ये कोणताही तुम्हाला इमोशनल म्हणजे माझ्या पद्धतीने कोणताही मी कोणाचा स्पॉन्सर व्हिडिओ नाही की कोणी सांगितलं आहे की इंजिनिअरिंग ENTC चांगला आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो, नाही. तर प्युअर डाटा आणि रिसर्चच्या बेसिसवरती हा व्हिडिओ तयार करणार आहोत. या ब्रँचचा आपण दोन्ही केस बघणार आहोत. याच्यामध्ये कोणत्या सेक्टरमध्ये चांगलं केस आहे म्हणजे बेस्ट केस आणि वर्स्ट केस दोन्ही बघणार आहोत. कोणत्या फील्डमध्ये चांगलं आहे, फील्ड ग्रोथ चांगली आहे, आणि कोणत्या फील्डमध्ये याला वर्स्ट केस म्हणजे तुम्हाला जास्त स्ट्रगल करावं लागेल, सर्व गोष्टी बघणार आहोत. ENTC इंजिनिअरची काय डेव्हलप केलं, यांना काय वर्क असतं. तर सर्वात पहिले बघू शकता मोबाईल फोन आहे, 5G नेटवर्क आहे, सॅटेलाइट आहे, चिप्स आहे, IoT डिव्हाइस आणि रोबोटिक्स. या सर्व गोष्टी कोणी डिझाईन केल्या, याच्या मागं काय काम कोण काम करतं, तर याच्या मागं हात असतो, तो असतो ENTC इंजिनियरचा. या सर्व गोष्टी कोण हँडल करतं, तर तो ENTC इंजिनियर असतो. तो एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असतो, त्याने या सर्व गोष्टीचा अभ्यास केला असतो. तोच ह्या गोष्टी सर्व हँडल करतो. तुमच्या घरामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे ते कोणी तयार केले, तर तो एक ENTC इंजिनियर असतो. तो एम्बेडेड असतो, IoT असतो, या सर्व गोष्टी स्वतः तो हँडल केलेल्या असतात. त्याच्यामुळे त्यांचं वर्क इथे असतं. त्याच्यानंतर जे मोबाईल फोन आहे, वायफाय, तुमचं GPS आहे, तुमचं जे नेटफ्लिक्स आहे, तुम्ही जे युट्यूबवरती व्हिडिओ बघताय, याच्या मागे पण हा डिझाईन कोणी केलं, तर हे डिझाईन करण्याचं काम सुद्धा एक ENTC डिझायनरचं असतं. ओके, ह्या झाल्या सर्व गोष्टी. तर आपण आता ऍक्च्युअल बघणार आहोत की ग्रोथ कशी आहे. आतापर्यंत ज्या बघितलं त्यानंतर आता बघणार आहोत ग्लोबल जॉब ग्रोथ. म्हणजे ENTC मध्ये किंवा EC मध्ये तुम्ही जर कोर सेक्टरमध्ये जर तुम्ही कंपनीमध्ये कामाला असेल तर तुमच्या जॉबमध्ये इन्क्रीमेंट होण्याचे चान्सेस किती, तर 7% जॉबची ग्रोथ आहे. बघा, तर न्यू पोझिशन 3,45,800 इतक्या न्यू पोझिशन तयार होतील 2026 पर्यंत. म्हणजे आता 26 एंड होतील तोपर्यंत इतक्या नवीन पोझिशन आपल्या तयार होणार आहेत. त्यानंतर हे बघा, आता जे अजून तर बेस्ट पार्ट बघायचा झाला तर आता 5G सध्या वर्किंग आहे. ओके, आणि आता नवीन 6G वर पण रिसर्च चालू आहे. आता नवीन काही दिवसांनी 6G पण लॉन्च होणार आहे. 6G येण्याच्या नंतर जे टेलिकॉम सेक्टर आहे तो खूप सारा इन्क्रीज होणार आहे. त्यामध्ये जॉबची ग्रोथ असणार आहे, जे पोझिशन असणार, नवीन पोझिशन तयार होतील. त्याच्यामध्ये टेलिकॉम सेक्टरमध्ये खूप सारी ग्रोथ आहे. सेक्टरमध्ये बूम येण्याचे चान्सेस आहे. ओके, त्यानुसार नेक्स्ट 15 to 10 इयर्स, 10 to 15 इयरमध्ये या सेक्टरमध्ये खूप चांगली ग्रोथ आहे. हे झाले त्याचे बेस्ट पार्ट. त्यानंतर IoT बूम. नेक्स्ट 5 to 10 इयर्स मध्ये IoT मध्ये खूप सारे जे IoT मध्ये खूप बूम येणार आहे. त्याच्यामध्ये जसं झालं स्मार्ट डिव्हाइस, स्मार्ट सिटीज, कनेक्टेड सेन्सर, यासाठी ENTC इंजिनियरची खूप सारी गरज पडते. ADC रिसर्चनुसार IDCच्या रिसर्चनुसार ग्लोबल IT मार्केट हे $1.3 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकतं नेक्स्ट 5 इयर्समध्ये. त्याच्यापेक्षा पण पुढे जाऊ शकतं. आता तिथं क्रॉस झाले 1.3 ट्रिलियनच्या पुढे हा मार्केट जाणार आहे. IoT ग्लोबल मार्केट जर आपण बघायचा विचार केला तर. हे झाले 3 पॉईंट. त्या भारत सरकार सुद्धा VSL आणि सेमीकंडक्टरला पुश करत आहेत. भारत सरकारने सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी खूप सारी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मागच्याच आपल्या अधिवेशनमध्ये त्यांनी खूप सारे लॉन्च केले मेकिंग इंडिया चिप्स प्रोग्राम. याच्यामध्ये सरळ फायदा हा ENTC इंजिनियर आणि VSL डिझाईन इंजिनिअरिंगला होणार आहे.
ओके, झाले आपले पॉझिटिव्ह. त्यानंतर आपण बघणार आहोत जर त्याच्यामध्ये टॉप सॅलरी पॅकेजेस कसे आहेत. टॉप इन्स्टिट्यूटमध्ये हायेस्ट पॅकेज 60 LPA पर्यंत गेलेलं आहे. ओके, हे तुम्हाला मी पूर्ण सांगतो, हाय रिसर्च नुसार सांगतोय. 60 LPA पर्यंत पॅकेज गेलेलं आहे. त्यानंतर TCS, इंटेल, टेलिकॉम, नोकिया, सॅमसंग, जिओ सारख्या मोठ्या कंपन्यामध्ये खूप सारे जॉब्स आहेत. तुम्हाला इथे चांगले चांगले पॅकेज इथं तुम्हाला लागू शकते चांगल्या कंपन्यामध्ये. ओके, हे झाले सगळे पॉझिटिव्ह साईड्स. त्यानंतर आपण बघणार आहोत यामध्ये काय या ब्रँचचे काय निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे कव्हर करणार आहोत. ओके, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला वर्स्ट पॉईंट पण सांगणार आहेत. ओके, तर चला ते बघूया. आतापर्यंत आपण बघितला जो बेस्ट पार्ट बघितला ANTC आणि ECE ब्रँच बद्दल. आपण बघणार आहोत की फायदे फायदे जर असतात बेस्ट पार्ट, आता वर्स्ट पार्ट पण काय तर त्याचा कोर जॉब्स मध्ये कसं असतं, कोर जॉब जर भेटणं इतकं पण सोपं नाहीये. प्रत्येक जसं की IIT NIT सारख्या टॉप कॉलेजेस मध्ये सुद्धा 40 ते 50% स्टुडंट प्लेस होतात. कारण की कॉलेजमध्ये ज्या कोर कंपनीज आहेत त्या जास्त व्हिजिट करीत नाहीत. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना जॉब लागण्याचे चान्सेस हा कमी आहे. ॲव्हरेज आपल्या भारताचा ॲव्हरेज प्लेसमेंट रेट जर बघितला कोरमध्ये तो 41% आहे. कोणतंही कॉलेज तुम्हाला किंवा कोणतंही इन्स्टिट्यूट सांगत असेल की 100% आमच्या कॉलेजचं प्लेसमेंट आहे, या ब्रँचचं 100% आहे किंवा त्या ब्रँचचं. भारतामध्ये तर असं कॉलेज नाही की त्या कॉलेजचं पूर्ण 100% प्लेसमेंट आहे. कोणतं IT सेक्टर असो किंवा कोर सेक्टर असो, कोणतंही सेक्टर असो, 100% प्लेसमेंट कोणतंही कॉलेज देत नाही. सारखे NIT किंवा IIT NIT सारख्या कॉलेजेसमध्ये सुद्धा 100% प्लेसमेंट नाही. तर जे आपले खाल्ले कॉलेज आहे टायर 3चे टायर 2चे कॉलेज ते काय 100% प्लेसमेंट सांगताय. कोणताही कॉलेज असं सांगत असेल तर त्यांचा पूर्ण त्यांना म्हणा तुमचं स्टॅटिस्टिक दाखवा, किती स्टुडंट प्लेस झाले, कोणते स्टुडंट प्लेस झाले, कोणत्या कंपनीने त्यांना इतकं पॅकेज दिलं की 100% स्टुडंट प्लेस होत आहे. ओके, हे झालं एक पॉईंट. त्यानंतर दुसरा पॉईंट जर बघायचं ठरला आपलं जसं बघायचं ठरलं तर जवळपास 90% स्टुडंट हे काय कोर जॉब्सकडे जातच नाहीत. जे ENTC मध्ये गेलात ते काय करतात, त्यांना वाटतं की IT मध्ये जास्त पगार लवकर वाटतो, IT मध्ये जातात. ते स्वतःचं जे नॉलेज आहे ते कधी चेकच करत नाही की आपण कोर सेक्टरकडे पण गेलं पाहिजे. ते सर्व काय करतात, ENTC ला आलं किंवा त्यांचं एक फंडा असतो की CS IT भेटलं नाही म्हणून ENTC चूज करतात आणि डायरेक्टली IT सेक्टरमध्ये स्विच आणतात. ते कधी विचार करत नाही की आपण जी ब्रँच घेतली त्याचा पण आपण कधी उपयोग केला पाहिजे, कोर सेक्टरमध्ये जाण्याचा कधीतरी विचार केला पाहिजे, कोर सेक्टरमध्ये थोडंफार नॉलेज घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही चेक करू शकता की IT मध्ये जायचं की CS. त्यांचं ठरलेलं आहे की CS IT मध्ये जास्त प्लेसमेंट असतात, जास्त पॅकेजेस भेटतात म्हणून डायरेक्टली IT सेक्टरमध्ये स्विच आणतात. तसं न करता ENTC ब्रँच सुद्धा तुम्ही एकदा बघा, तुमचं नॉलेज चेक करा आणि त्यात आवड असेल तर तुम्ही कोरमध्ये जाणं. आणि कोरमध्ये एक फंडा कसा आहे, कॉलेजमध्ये कमी कंपनी येतात कोरच्या, त्याच्यामुळे प्लेसमेंट लागण्याचे चान्सेस कमी असतात. आणि त्यांचा जो क्रायटेरिया सिलेक्ट करण्याचा तो पण खूप स्ट्रिक्ट असतो. ओके, जसं तुम्ही IT मध्ये गेल्याच्या नंतर इतकं स्ट्रिक्टली तुमचं होत नाही, तसं इथं जास्त स्ट्रिक्टली तुमचं प्लेसमेंट असतो. त्याच्यामुळे चान्सेस कमी असतात की कॉलेज ऑन कॅम्पस तुमचं प्लेसमेंट होणं कमी असतं. हे झाले 2 पॉईंट. त्यानंतर जे आपले टायर 3चे कॉलेज किंवा टायर 2चे कॉलेज आहे त्यामध्ये ज्या कंपन्या येतात कॉलेजमध्ये त्या टॉपच्या कंपन्या असतात, त्या कोरच्या कंपन्या कमी येतात आणि त्या कंपन्या असतात जास्त IT सेक्टरच्या रिलेटेड येतात. ओके, नंतर टॉप लेवलच्या समज आता एंट्री लेवलला जर तुम्ही फ्रेशर असाल तुमचं जे पॅकेज आहे ते फक्त 5 ते 7 LPA पर्यंत असतं. ओके, जे कॉलेजेस टॉपचे कॉलेज आहेत Tier 2चे Tier 3चे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 5 आणि 6 लाखचे LPAचं पॅकेज लागतं. जर तुम्ही ज्या प्रीमियम कंपन्या आहेत तिथे सुद्धा खूप फ्रेशरला खूप कमी पॅकेज दिलं जातं. त्यामुळे स्टुडंट काय करतात IT मध्ये जाण्यात प्रिफर करतात. त्यानंतर हे झाले तुमचे दोन्ही पार्ट, एक तर बेस्ट पार्ट पण आणि वर्स्ट पार्ट पण. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अजून कोणत्या ब्रँच बद्दल सविस्तर माहिती पाहिजे तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.